नमस्कार. श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करियर डेव्हलपमेंट इचलकरंजी याच्या माध्यमातून यापूर्वी 12th सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जेई मेन एक्झाम रिगार्डिंग अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज पालक आणि विद्यार्थ्यांसाठी शेअर केले गेले आहेत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक नॅशनल लेवलच्या आणखीन एक महत्त्वाच्या एक्झामबद्दल आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. ते एक्झाम आहे बीट सॅट. तर ह्या बीट सॅट एक्झामच्या रिगार्डिंग बीट सॅट म्हणजे नेमकं काय असतं, बीट सॅट ही कोणती एक्झामिनेशन आहे, त्यानंतर त्या एक्झामिनेशनचे ॲप्लिकेशन फॉर्म कधी ओपन होत आहेत, डेट ऑफ एक्झामिनेशन, मोड ऑफ एक्झामिनेशन, सिलेबस ऑफ एक्झामिनेशन ह्या रिगार्डिंग आपण डिटेल ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर बीट सॅट ही एक 12th सायन्स PCM आणि PCB ह्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत चांगल्या प्रकारचं करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या एक्झामकडं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचा जरूर विचार करावा. सर्वप्रथम बीट सॅट ही कोणती एक्झामिनेशन आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करू. व्हॉट इज बीट सॅट? बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ॲडमिशन टेस्ट ही एक नॅशनल लेवलची एक्झामिनेशन आहे. ह्या बीट सॅट एक्झामच्या अंतर्गत जे डिफरंट कॅम्पसेस येतात त्यामध्ये 3 कॅम्पस आपल्या इंडियामध्ये आहेत आणि एक कॅम्पस हा दुबईमध्ये आहे. त्या 3 कॅम्पसपैकी एक कॅम्पस लोकेटेड ॲट गोवा, हैदराबाद अँड पिलानी असे इंडियामध्ये 3 कॅम्पस आहेत आणि एक कॅम्पस हा दुबईमध्ये त्या ठिकाणी चालवला जातो. यानंतर प्रोग्राम्स ॲट बीट्स पिलानी अंतर्गत जे 3 डिफरंट कॅम्पस आहेत, बीट्स पिलानी, गोवा अँड हैदराबाद, ह्या प्रत्येक कॅम्पसमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोग्राम इंजिनिअरिंगमधले आणि काही इंटिग्रेटेड प्रोग्राम्स आहेत त्या रिगार्डिंग आपण या ठिकाणी पाहू. तर त्यामध्ये बीट्स पिलानी कॅम्पसमध्ये BE केमिकल, सिव्हिल, कॅम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटिंग, मेकॅनिकल अँड मॅन्युफॅक्चरिंग या प्रकारची इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला करिअर ओरिएंटेड ब्रँचेस त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यासोबत बॅचलर इन फार्मसी हा देखील कोर्स आपल्याला ह्या बीट्स पिलानीमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यासोबत आणखीन महत्त्वाचे प्रोग्राम म्हणजे इंटिग्रेटेड MSc, की यामध्ये आपण बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये इंटिग्रेटेड MSc कोर्स पूर्ण करू शकतो आहे. त्यानंतर MSc केमिस्ट्री, MSc इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड जनरल स्टडीज या प्रकारचे इंटिग्रेटेड MScचे कोर्सेस देखील बीट्स पिलानी या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर पिलानीचा आणखीन एक दुसरा कॅम्पस KK बिर्ला गोवा कॅम्पस. KK बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये करिअर ओरिएंटेड आपल्याला कोणकोणत्या सुविधा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर त्यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केमिकल, कॅम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटिंग अँड BE मेकॅनिकल या प्रकारचे इतके कोर्सेस BEसाठी आपल्याकडं KK बिर्ला गोवा कॅम्पस या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहेत. त्यासोबत इंटिग्रेटेड MScचा आपण जर विचार केला तर इंटिग्रेटेड MSc इन बायोलॉजिकल सायन्सेस, MSc इन केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स या प्रकारचे इंटिग्रेटेड MScचे कोर्सेस देखील KK बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहेत. यामधून देखील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी मिळू शकतात. यानंतर बीट्स पिलानीचा नेक्स्ट कॅम्पस हैदराबाद कॅम्पस. याच्यामध्ये BEसाठी BE केमिकल, सिव्हिल, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटिंग अँड BE मेकॅनिकल इतके BEसाठी आपल्याकडे डिफरंट
प्रोग्राम्स त्या ठिकाणी बीड्स हैदराबादमध्ये अवेलेबल आहेत. त्यासोबत फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी, त्यासोबत बॅचलर ऑफ फार्मसी हा देखील कोर्स बीड्स पिलानीच्या अंतर्गत हैदराबाद कॅम्पसमध्ये देखील अवेलेबल या ठिकाणी आहे. यानंतर इंटिग्रेटेड MSc बायोलॉजिकल सायन्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स इतके डिफरंट इंटिग्रेटेड MScचे प्रोग्राम देखील हैदराबाद कॅम्पसमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहेत. यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा पार्ट म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर ह्यासाठी बीड्स पिलानीमध्ये जे काय कॅम्पस आहेत ह्या कॅम्पसेसमध्ये एज्युकेशन आपलं कंप्लीट करत असताना आपल्यासाठी नेमकी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, पात्रता त्याला काय असावी लागते, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे 12th सायन्स ऑर एनी इक्वॅलंट एक्झामिनेशन पास ही त्याला त्या ठिकाणी एक्झाम ॲडमिशनचा क्रायटेरिया आहे. त्यासोबत मिनिमम मार्क्स 75% ॲग्रिगेट इन PCM ऑर PCB. बोर्डची जी एक्झामिनेशन असते HSC बोर्ड, ह्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये त्या स्टुडंटला मिनिमम 75% ग्रुपमध्ये मार्क आवश्यक आहेत, आयदर PCM ऑर PCB. देन अँड देन ओनली ही इज इलिजिबल टू अप्लाय द बीड्स पिलानी. यानंतर एज लिमिट, नो एज लिमिट इज देअर. काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अशा आहेत की त्यासाठी एजचा क्रायटेरिया असतो, परंतु बीट सॅटसाठी इथं एजचा कोणत्याही प्रकारचा क्रायटेरिया ठेवला गेला नाही आहे. याचीही नोंद सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी घेणं आवश्यक आहे. यासोबत ॲडमिशन इन इंटिग्रेटेड फर्स्ट इयर डिग्री प्रोग्राम ॲट बीड्स पिलानी ह्यासाठी दोन महत्त्वाचे क्रायटेरिया आहेत. दोन स्कोर त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. एक स्कोर म्हणजे त्या विद्यार्थ्याचा बीट सॅट 2025 ही जी काय एक्झामिनेशन आहे ह्या एक्झामिनेशनच्या स्कोरवरती त्याचं ॲडमिशन होऊ शकतं. त्याच्यासोबत आणखीन एक गोल्डन अपॉर्च्युनिटी या ठिकाणी आहे, ती म्हणजे थ्रू द बोर्ड टॉपर स्कीम. बोर्ड एक्झामिनेशनमध्ये तो विद्यार्थी टॉपर असेल तर विदाऊट एंट्रन्स एक्झामिनेशन देर इज अ एंट्री फॉर बीट्स कॉलेजेस. हा देखील एक अतिशय महत्त्वाचा एक एंट्रन्सचा क्रायटेरिया ह्या बीट्सच्या कॉलेजेससाठी त्या ठिकाणी निश्चितपणे ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर एक्झाम पॅटर्नचा आपण जर विचार केला तर एक्झाम पॅटर्नमध्ये एक्झाम इज ऑफ 3 hours ड्युरेशन, टाईप ऑफ एक्झामिनेशन कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT म्हणतो आपण त्याला. त्यानंतर ह्या एक्झामसाठी सब्जेक्ट कोणकोणते आहेत तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ऑर बायोलॉजी. ज्यांना फार्मसी किंवा इंटिग्रेटेड MScमध्ये काही बायोलॉजी रिलेटेड काही प्रोग्राम्स असतील तर त्याच्यासाठी बायोलॉजी त्या विद्यार्थ्याचं असणं गरजेचं आहे. इंग्लिश प्रोफेन्सी टेस्ट, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग या प्रकारच्या सब्जेक्टची प्रिपरेशन त्या विद्यार्थ्याची होणं अतिशय गरजेचं आहे. देन अँड देन ओनली ही कॅन फेस द बीट्स एक्झामिनेशन. सब्जेक्ट्स वाईज नंबर ऑफ क्वेश्चनचा आपण जर विचार केला तर पार्ट 1 फिजिक्स जो सब्जेक्ट आहे, फिजिक्स सब्जेक्टसाठी देर आर 30 क्वेश्चन्स इन क्वेश्चन पेपर. फॉर केमिस्ट्री पार्ट 2 30 क्वेश्चन्स इन क्वेश्चन पेपर. पार्ट 3 मध्ये 2 बीट्स आहेत, इंग्लिश प्रोफेन्सी 10 क्वेश्चन्स, लॉजिकल रिजनिंग 20 क्वेश्चन्स. प्रत्येक सब्जेक्टवरचे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत ही एक या ठिकाणी आपल्या या स्लाईडमध्ये आपला त्या ठिकाणी लक्षात येऊ शकेल. पार्ट 4 मॅथमॅटिक्स ऑर बायोलॉजी 40 क्वेश्चन्स आर देअर फॉर मॅथमॅटिक्स ऑर बायोलॉजी. असे टोटल 130 क्वेश्चन्स त्या एक्झाममध्ये विचारले जातात. 130 क्वेश्चन्समध्ये ईच क्वेश्चन कॅरीज 3 मार्क्स. क्वेश्चनचा आन्सर जर करेक्ट असेल तर त्याला 3 मार्क्स त्या ठिकाणी अवॉर्ड केले जातात. आणि समजा एखाद्या क्वेश्चनचा आन्सर रॉंग असेल तर त्या ठिकाणी 1 मार्क त्याचा त्या ठिकाणी मायनस केला जातो. ही देखील पेनॉल्टी त्यासाठी मार्काची ठेवली गेलेली आहे. तर हा संपूर्ण क्वेश्चन पेपरचा जो काय फॉर्मॅट आहे, वेटेज किती आहे प्रत्येक सब्जेक्टचं, हे या आपल्या स्लाईडमधनं ह्या एक्झामच्या दृष्टिकोनातनं आपल्या लक्षात येतं. आता याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स. ह्या एक्झामसाठी ज्या काय डेट्स आहेत त्या देखील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज 21 जानेवारी 2025. ॲप्लिकेशन फॉर्म सध्या साईटवरती ओपन आहेत. विद्यार्थी त्या ठिकाणी ते अप्लाय ह्या एक्झामसाठी करू शकतात. ॲप्लिकेशन फॉर्म डेडलाईन 18 एप्रिल 2025. म्हणजे पुष्कळ वेळ आपल्याला अजूनही ह्या एक्झामच्या ॲप्लिकेशन फॉर्मसाठी अवेलेबल आहे. ते निश्चितपणे विद्यार्थ्यांनी पालकांनी या सुवर्ण संधीचा निश्चितपणे लाभ
घ्यावा असं त्या ठिकाणी मला वाटतं. त्यानंतर बिटसॅट एक्झामिनेशन डेट्स, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सेशन 1 जेई मेन जसे आपल्याकडं 2 सेशनमध्ये कंडक्ट केले जाते, इन द मंथ ऑफ जानेवारी आणि इन द मंथ ऑफ एप्रिल. आणि त्या 2 सेशनपैकी ज्या सेशनमधला स्कोर विद्यार्थ्याचा मॅक्झिमम असतो, दॅट स्कोर इज कन्सिडर्ड ॲज फॉर द ॲडमिशन फॉर इंजिनिअरिंग. तर तशीच मेथड ह्या बीट सॅटच्या एक्झामसाठी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये 2 सेशन जे आहेत त्यापैकी पहिल्या सेशनची जी काही एक्झामिनेशन आहे, फर्स्ट सेशन इज कंडक्टेड ऑन 26 to 30 मे 2025. त्यानंतर सेशन 2 जो आहे तो 22 जून टू 26 जून 2025 असं त्या एक्झामच्या त्या ठिकाणी डेट आहेत. ह्या दोन्ही सेशनपैकी ज्या ठिकाणचा स्कोर हा हायेस्ट असेल त्या विद्यार्थ्याचा, तर त्यापैकी तो मोठा स्कोर हा ॲडमिशनसाठी विचारात घेतला जातो. याचीही नोंद विद्यार्थ्यांनी पालकांनी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर रिझल्ट डिक्लेरेशन 1 to 30 जून ह्या दरम्यान तो रिझल्ट त्या ठिकाणी ह्या बीटसॅट एक्झामचा डिक्लेअर होऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी पालकांच्यासाठी अतिशय एक मोठी सुवर्णसंधी आहे. नॅशनल लेवलची एक्झामिनेशन आहे आणि ह्या एक्झामचा आपण एक लेवलचा स्टडी केला बाय ऑब्झर्विंग द प्रिव्हियस ॲनालिसिस ऑफ एक्झाम पेपर्स. तर याच्यामध्ये आपल्याकडे ज्या काही नॅशनल लेवलच्या एक्झामिनेशन्स आहेत, जेई मेन एक्झामिनेशन आहे, त्यानंतर महाराष्ट्र स्टेटमध्ये MST-CT एक एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते. तर MST-CT आणि जेई मेन एक्झामिनेशन ह्या दोन्ही एक्झामच्या साधारणपणे बिटवीन 2 एक्झामिनेशन्स जर आपण विचार केला तर ती डिफिकल्टी लेवल त्या प्रकारची त्या एक्झामची त्या ठिकाणी असते. हे असं प्रिव्हियस पेपर्स बघून आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे स्लाइटली डिफिकल्ट दॅन MST-CT आणि स्लाइटली लोअर डिफिकल्टी लेवल दॅन जेई मेन. तर या प्रकारे थोडंसं ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी जेई मेनची प्रिपरेशन केलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यासाठी ह्या एक्झामच्या दृष्टिकोनातून एक अतिशय चांगल्या प्रकारचे निश्चितपणे ओपनिंग आपल्या करिअरसाठी राहू शकतात. आणि त्यामुळं अजूनही आपल्याकडं पुष्कळ असा टाईम अवेलेबल आहे. निश्चितच विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामचा देखील विचार करायला काही हरकत नाही आहे. दुसरा एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपण जर डेट ऑफ एक्झामिनेशन्स विचारात घेतले तर पहिले एक्झामिनेशन मेमध्ये आहे आणि सेकंड एक्झामिनेशन इन द मंथ ऑफ जून त्या ठिकाणी कंडक्ट केले जाते. आणि त्यामुळं जेई मेन सेकंड सेशन झाल्यानंतरही एक्झामिनेशन आहे. त्याच्यासोबत MST-CTची एक्झाम झाल्यानंतर हा एक्झामचा सेशन आहे. आणि त्यामुळं स्टुडंट्स कॅन रिलॅक्सेबल मूडमध्ये राहून ती एक्झामिनेशन निश्चितपणे चांगल्या प्रकारे ती फेस करू शकतात. आणि त्यामुळे निश्चितपणे ह्या एक्झामचा एक विद्यार्थ्यांनी पालकांना एक चांगल्या प्रकारचा फायदा होईल असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळं निश्चितपणे ह्या विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामचा विचार करावा असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं. थँक्यू.